तिरुपतीमधील पद्मावती देवीला सोलापूरच्या पद्मशाली बांधव 30 नोव्हेंबरला माहेरची साडी अर्पण करणार। तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत। तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो। या उत्सवात गत 15 वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळतो। यंदा हा उत्सव नोव्हेंबरमध्ये असून 30 नोव्हेंबरला सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत। याकरता सोलापुरातील समाज बांधव हे 29 नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत। तेलुगूमध्ये माहेरच्या साडीला पुंटिटी पट्टुचिरा असं संबोधलं जातं। गत 15 वर्षापासून सोलापुरातील पद्मशाली समाज बांधव हे सपत्नीक तिरुपतीला जाऊन पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करतात। पद्मशाली ही पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जातोय। यंदाच्या उत्सवात माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधवांसाठी प्रति जोडपी 15,001 रुपयांची देणगी शुल्क असून यामध्ये देवीचे महावस्त्र, माहेरची साडी, प्रवास व निवास व्यवस्था केली जाणार आहे। या उपक्रमात सहभागी होऊन इच्छिणाऱ्या समाज बांधवांनी श्रीधर सुरा मोबाईल क्रमांक 9175931888 व नागेश सरगम मोबाईल क्रमांक 9096562123 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलंय। या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव अजय पोन्नम, खजिनदार नागेश सरगम, सल्लागार रामचंद्र जन्नू, दामोदर पासकंटी आदी उपस्थित होते। सोलापूर पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने सर्व पत्रकार आणि मीडिया बांधवांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आल्याबद्दल सगळं स्वागत करतोय मी पद्मावतीच्या समितीतर्फे। आज सोलापूरमध्ये गेल्या जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान भगवान श्री व्यंकटेश्वर बालाजी यांचे धर्मपत्नी पद्मावती देवी यांचे माहेर पद्मशाली समाजाचे आहे। आज पद्मशाली बांधवांना हे मानाचे स्थान तिथं दिला जातो। ब्रह्मोत्सव कार्तिक मासमध्ये होत असतं। त्या ब्रह्मोत्सवामध्ये पद्मशाली समाजाला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी पुट्टिनींची पट्टुशिरा हे अर्पण करण्यासाठी मान पद्मशाली समाजाला दिला जातो। गेल्या अनेक वर्षापासून तिथं पद्मशाली समाजाचा हे मान आहे। आता सोलापूरमध्ये गेल्या 15 वर्षापासून माननीय आपले माजी महापौर जनार्दन कारंपुरी साहेब यांनी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष असताना त्यावेळी आपण इथून गेल्या 25 ते 30 जोडपे इथून आम्ही जाऊन तिथं साडी अर्पण करण्यास सुरुवात केली होती। तेव्हापासून आजपर्यंत एक कार्यक्रम होता। मध्ये कोरोना काळामध्ये थोडा थांबलेलं होतं, तरी गेल्या 2-3 वर्षापासून हा कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे। आता 30 नोव्हेंबर 2024 शनिवारी आपल्याला या ब्रह्मोत्सवमध्ये टाईम दिलेल्या त्या टाईमला सोलापूरचे सर्व बांधवांना मी आवाहन करतो, पद्मशाली बांधवांना, की सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी। जास्तीत जास्त पद्मशाली समाजांना त्याच्यात सहभागी व्हावे आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावे। त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमाचे सगळ्या रूपरेषा आपल्या दैनिक संचार किंवा मीडियामध्ये देऊन सगळ्या बांधवांना आवाहन करावे ही पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे। ताम्रपटावर लिहिलेलं तिथं तुमच्या पत्रकारामध्ये याच्यात जोडलेलं आहे। तर जवळपास आता 1000 वर्ष झाले असतील। प्रसिद्ध कवी अन्नमय्या यांचे नातू चिन्नय्या यांनी त्यांना साक्षात पद्मशाली समाजाचं मी कुलकन्या आहे म्हणून चिन्नय्यांना दृष्टांत करून त्या मंदिरामध्ये त्यांनी येऊन सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी सांगितलं। अनेक वर्ष फार 1000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी ते पद्मशाली समाजाची कुलकन्या ही पद्मशाली समाजाची आमची कन्या म्हणून त्या ठिकाणी असलेलं तेलुगू भाषिकांचं फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा चाललेलं होतं। त्यावेळेला पद्मशाली समाजाची मी कुलकन्या आहे म्हणून चिन्नय्या यांच्या दुष्टांत झाला आणि गाभाऱ्यामधनं पद्मशाली देवीचा आवाज आला,
मी पद्मशाली समाजाची कुलकन्या आहे म्हणून त्यावेळेला सांगितलेलं आहे. ती परंपरा अजूनही आज चालू आहे. त्या काळामध्ये त्या ठिकाणच्या परिसरामध्ये आमचा पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात विणकर व्यवसाय करत होते. पण प्युअर साडी, पट्टू साडीचं विणकाम करून त्या ठिकाणी देत होते. ते पुरातन मंदिर देखील बांधकाम करत असताना पद्मशालीचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यावेळेला काना म्हणून प्रत्येक वर्षी दरवर्षी होणाऱ्या उत्सवासाठी आमच्या पद्मशाली समाजांचं एक सोन्याचा काना ते त्यावेळेला त्या उत्सवासाठी आमचे पद्मशाली बांधव त्या ठिकाणी देत होते. ती परंपरा अनेक वर्षापासून खंडित न पडता ती चालू आहे. मधल्या काळात अशा याच्यामुळे आमच्या चित्तूर पद्मशाली समाजाच्या लोकांनी कोर्टात जाऊन त्याला कायदेशीर स्वरूप मिळवलेलं आहे. आमचं हक्क कोणीही आता डावलू शकत नाही. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी ताम्रपट आहे, हे सगळं आहे. आणि आम्हाला विशेष म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाऊन देवीच्या पुढं बसवून आम्ही जे साडी अर्पण करतो देवीच्या मांडीवर ठेवतात, आरती करतात, दर्शन देतात. त्याच्यानंतर देवीच्या समोर ते पेशकार ऑफिस आहे, तिथं बसून आम्हाला सगळ्यांना आशीर्वचन देतात आणि प्रसाद देतात. अशा पद्धतीचं 1 तासाचा कार्यक्रम आहे. हे आमच्यासाठी अत्यंत बहुमोल कार्यक्रम आहे. पद्मशाली हा जगप्रसिद्ध अशा पद्मशाली म्हणजे समाज असलेला, आज तेलुगू भाषा जगभर आहे, पण पद्मशाली समाज जगप्रसिद्ध अशा आहे. बालाजीची धर्मपत्नी आहे. बालाजी आमच्या समाजाचे जावई आहेत, पद्मशाली समाजाचे जावई आहेत. अनेक लोकांना माहीत नाही, पण अलीकडं सगळ्या लोकांना माहीत होतं. आम्ही या माध्यमामधून सोलापूर शहरातल्या पद्मशाली समाजाला ही सुवर्ण संधी आम्ही दरवर्षी मिळवून देण्याचा आमच्या परीनं प्रयत्न होतो आहे. आम्ही त्यांच्याशी सातत्याने TTDच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो. त्यांनी आम्हाला 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता आम्हाला साडी अर्पण करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. त्याच्यात आता सगळे पद्मशाली समाजानं आव्हान आहे आणि इतर समाजाचे लोक आले तर दर्शन घेऊ शकतात, त्यांनाही हे नाही आहे, पण घेऊ शकतात. आमच्याबरोबर आले बरेच लोक. ही संधी सर्व सोलापूर शहरवासियांसाठी पद्मशाली आम्ही याच्यासाठी खास पद्मावती देवी ब्रह्मोत्सव समिती म्हणून आम्ही नेमलेलं आहे. आता अलीकडच्या काळात आता विद्यमान अध्यक्ष आहेत आमचे बदल भिंगी, हे खजिनदार आहेत, सेक्रेटरी आहेत, सगळे पदाधिकारी, हे जन्नू पदाधिकारी आहेत, सगळे अजून आहेत. करतो आम्ही ही सेवा म्हणून. आमच्या समाजासाठी हे सद्भाग्य आहे. पद्मशाली भृगुवंशीय म्हणून आम्ही, काही लोकांना माहीत नाही, आम्हाला आमच्या समाजामध्ये जानवं घातल्याशिवाय जेवण देत नाही. भृगुवंशाचे आम्ही आहोत. आता परवाच नारळी पौर्णिमा झाला आमच्या, त्या दिवशी सगळ्यांनी बहुसंख्याने त्या ठिकाणी येऊन जानवं धारण करतात. हे जानवं सातत्याने अलीकडच्या काळामध्ये वापरत नाहीत. जानवं कोण वापरायचं म्हणून, पण अलीकडं बरेच लोक देखील वापरायचं बंद केलेलं आहे. पण हा यज्ञोपवीत अत्यंत महत्त्वाचा आहे. आंध्रात आणि तेलंगणा, तमिळनाडूमध्ये असलेला आमचा समाज जर जानवं नसेल तर जेवण देत नाही. मी माहितीसाठी सांगतो. अशी आमच्या या कुलाची परंपरा आहे. एवढ्या श्रेष्ठ कुलातनं आम्ही आलेले पद्मशाली पद्मवंशी आहेत म्हणून आम्ही सातत्याने हा कार्यक्रम व्हावा म्हणून आम्ही पद्मशाली समाजाला वेळोवेळी विनंती करतो. आमचा प्रयत्न राहतो आहे आणि ही तुमच्या माध्यमामधून आमच्या समाज बांधवांना तुम्ही आव्हान करा. या महोत्सवामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जोडपे सामील व्हा आणि हे देवीचं दर्शन घ्या आणि आपलं त्याला कृपा आशीर्वाद आपल्यासाठी मिळेल एवढी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमामधून याला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करतो. गोविंद. जय माता. सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय. या रुग्णांवर साखर पेठेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटरमध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी 9 ते 12 या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. उपलब्ध सोयी ECG, एक्स-रे, इको, ऍडमिशनची सोय, ओबेसिटी सेंटर. पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल 360 साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर. मोबाईल क्रमांक 9420 08 88 41 9404 92 84 45.